खुशखबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देण्याबाबत GR निर्गमित। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इंग्रजी या विषयाचे ग्रामरचे व्हिडिओज, सोबतच 5वी ते 10वीच्या इंग्रजी विषयाचे व्हिडिओज आणि सरकारी कर्मचारी आणि नागरिकांसाठी इन्फॉर्मेशनल व्हिडिओज। तर त्यांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले आहेत, त्यावर जाऊन आपण विद्यार्थी असाल तर ते व्हिडिओज पाहून घ्या आणि जर नागरिक असाल तर आपण इन्फॉर्मेशनल व्हिडिओज पाहून घेऊ शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 3 गॅस सिलेंडर लाभार्थ्यांना वर्षाला मोफत मिळणार आहेत आणि त्याबद्दलचा GR सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे। तर याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेण्यापूर्वी या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका। चला तर मग बघूया अन्नपूर्णा योजना काय आहे आणि कशी पद्धतीने त्याची अंमलबजावणी होणार आहे। तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाच्या अन्न नागरी व ग्राहक संरक्षण विभाग मार्फत दिनांक 30 जुलै 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। आता सदर शासन निर्णयानुसार केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लाख लाभार्थ्यांना, त्याचबरोबर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। सदर योजना ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबविण्यात येईल असेही नमूद करण्यात आले आहे। सदर योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता काय असेल, तर सदर योजना अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी गॅस जोडणी ही महिलेच्या नावाने असणे आवश्यक असेल। तसेच सद्यस्थितीमध्ये राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत पात्र असलेले सुमारे 52.16 लाख लाभार्थी सदर योजनाकरिता पात्र असणार आहेत। तसेच यामध्ये बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र ठरणार आहेत। तसेच एका कुटुंबात म्हणजेच राशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र ठरेल। तसेच सदर लाभ केवळ 14.2 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरच्या जोडणीकरिताच अनुदेय असेल। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरावयाची कार्यपद्धती काय असेल, तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते। तसेच राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्यांमार्फतच करण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले आहे। तसेच सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम म्हणजेच सरासरी रुपये 830 ग्राहकांकडून घेतली जाते। त्यानंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत देण्यात येणारी 300 रुपये सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। म्हणजेच तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावयाची अंदाज 530 रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ही ग्राहकांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तर सदर योजना अंतर्गत एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडर करिता सबसिडी देण्यात येत नाही असेही नमूद करण्यात आलेले आहेत। तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी देखील सदर योजना अंतर्गत 3 मोफत सिलेंडर देण्यात येणार आहेत। तर या बाबतीत जो निघालेला GR आहे हा 30 जुलै 2024 ला निघालेला आहे। जर तो मला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकता आला तर मी तो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा टाकण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे। तर आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला पण विसरू नका आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका। अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेशनल जर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे, त्यावर जाऊन आपण इतरही शासकीय कर्मचारी आणि नागरिकांसाठी असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता। अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपण भेट घेणार आहोत। तोपर्यंत माझ्या सर्व नागरिकांना माझा नमस्कार।